मुलांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये सर्वच्या सर्व केमिस्ट्रीचे असे इम्पॉर्टंट टॉपिक्स देणार आहे, काही 20 ते 30 टॉपिक देणार आहे की तिथून मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला ह्या 5 दिवसांमध्ये करायचे आहे आणि हेच प्रश्न मोस्ट ऑफ द टाइम येणार आहेत। मुलांनो, मागच्या 7 वर्षांपासून केमिस्ट्री हा विषय शिकवतोय। आतापर्यंत असं झालं नाही की प्रत्येक वर्षी सरांनी दिलेले क्वेश्चन आले नाही। मुलांनो, मी सांगतोय तुम्हाला 70 ते 80% क्वेश्चन आतापासून आपण जे व्हिडिओज अपलोड करणार आहे तिथूनच येणारे 70 ते 80% क्वेश्चन्स। फक्त मी तुम्हाला पुढे काही गोष्टी सांगणार आहे, तुम्हाला त्या फॉलो करायच्या आहे। शेवटी मी एक महत्त्वाची नोटिफिकेशन किंवा एक माहिती देणार आहे, ती सर्वांनी बघायची, अत्यंत महत्त्वाची आहे। आपण आता सुरू करू। मुलांनो, या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी कव्हर करणार आहे। एक म्हणजे केमिस्ट्रीचे महत्त्वाचे टॉपिक्स आणि दुसरं म्हणजे केमिस्ट्रीचे महत्त्वाचे चॅप्टर्स। ठीक आहे, आपण सुरू करू। मुलांनो, जर का केमिस्ट्रीची गोष्ट केली तर त्याच्यामध्ये सर्वात आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो 11वीचा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। त्याच्यामधून आपल्याला जवळपास 2 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड असतात। अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड 12वीचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 याच्यामधून आपल्याला 2 क्वेश्चन्स 12वीचा बघायला मिळतो, 2 क्वेश्चन्स बघायला मिळतो। याच्यामधून आपल्याला ऑलमोस्ट 2 क्वेश्चन्स बघायला मिळतात। मुलांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधून कधी कधी 2 तर कधी कधी 3 एवढं देखील वेटेज मला बघायला मिळाले। थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला 2 बघायला मिळतात आणि कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समधून आपल्याला 2 क्वेश्चन्स आणि अमाइन्समधून आपल्याला 2 क्वेश्चन्स बघायला मिळतात। मुलांनो, जर का नुसते एवढे चॅप्टरचं वेटेज बघितलं तर हे 5 आणि 10, 10 आणि 14, 14 आणि 4, 18 म्हणजे जर का मुलांनो बघितलं तर 50 प्रश्नांपैकी 18 प्रश्न फक्त या चॅप्टर्सवर येणार आहेत। म्हणजे मला काय सांगायचे ते समजून घ्यायचे। इथं आपले 18 प्रश्न कव्हर झाले। आता हे 18 अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन जे आहे ते ह्या टॉपिक्समधून आपल्याला बघायला मिळणार, जे की अत्यंत महत्त्वाचे। आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतोय, काही इम्पॉर्टंट टॉपिक सांगतोय जिकडनं प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे। सर्वात प्रथम टॉपिक जो आहे तो आहे नंबर ऑफ मोल्स। नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला विचारलं गेले। मुलांनो, मी अजून पण सांगतोय, शेवटी मी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, सर्वांनी व्यवस्थित बघा। एक तर नंबर ऑफ मोल्स विचारला गेला, दुसरा टॉपिक विचारला गेला आहे ऑक्सिडेशन स्टेट, तिसरा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे मॅग्नेटिक मोमेंटम, त्याच्यानंतर चौथा टॉपिक आयसोमेरिझम, पाचवा टॉपिक नॉमेनक्लेचर, क्लेमेन्सन रिएक्शन, कोल्बेज रिएक्शन, त्याच्यानंतर अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन, कॅनिझरोज रिएक्शन, लुकास रिएजंटचा फॉर्म्युला विचारला जातो, कुठल्या फंक्शनल ग्रुपला डिस्टिंग्विश करतो ते विचारलं जातं। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। SN1 आणि SN2 मेकॅनिझम, डेन्सिटीचा फॉर्म्युल्यावरून डेन्सिटी फाइंड करण्याचा प्रश्न आला आहे। सोल्युशन आणि सोल्युशनमधल्या ज्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे त्यांचे फॉर्म्युलेजवर बेस्ड न्यूमेरिकल्स आले। बफरचं सोल्युशन, बफरचे एक्झाम्पल्स विचारले जातात। थर्मोडायनॅमिक्समध्ये एक टॉपिक आहे वर्क डन, त्याच्यावर मिळवलं प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क डन आणि मॅक्झिमम वर्क डनच्या फॉर्म्युल्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स विचारले जातात। रेडॉक्स रिएक्शनमध्ये डॅनियल सेल विचारला जातो आणि नस्ट इक्वेशन तो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये बघायला मिळतो, ते आपल्याला बघायला मिळतात। मुलांनो, हे जे मी तुम्हाला सांगितले हे तुम्हाला ऑलमोस्ट मी 18 टॉपिक सांगितले। किती टॉपिक सांगितले मी? ऑलमोस्ट तुम्हाला जवळजवळ 18 टॉपिक सांगितले। ठीक आहे, ह्या 18 टॉपिक्सपैकी मॅक्झिमम आपण कन्सिडर करूया 50 क्वेश्चन म्हणजे येतातच। ठीक आहे मुलांनो, आता बघा, हे 15 क्वेश्चन्स आणि इकडचे जवळपास आपण जर का कन्सिडर केले तर ऑलमोस्ट माझ्याकडे 25 ते 30 क्वेश्चनचं मटेरियल इथूनच तयार होणार आहे। आता मुलांनो बघा, हे मी महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला जस्ट बेसिक सांगितलं। आता मुलांनो, जर का मला या व्हिडिओमध्ये खाली 50 कमेंट्स आले आहे की सर आम्हाला एकदम डिटेलमध्ये हे लेक्चर घ्या, सर्व गोष्टी एकदम डिटेलमध्ये तुम्ही सांगा, प्रत्येक चॅप्टरचे इंडिव्हिज्युअल इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा, जर का तुम्हाला असं हवं असणार तर मला या व्हिडिओमध्ये 50 कमेंट्स खाली यायला पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे 100 जर का लाईक्स आले तर मी त्याच दिवशी त्याच क्षणाला एक असा मोठा व्हिडिओ करणार ज्याच्यामध्ये मी 12वीचे 16 चॅप्टर्स आणि 11वीचे 9 चॅप्टर्स या दोन्ही चॅप्टरचे सर्वात एक्सपेक्टेड टॉपिक्स आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स हे मी त्याच दिवशी अपलोड करणार आहे। ठीक आहे, तुम्हाला फक्त तुमचं एवढं कार्य करायचं आहे मुलांनो। हा जो व्हिडिओ असणार आहे मी मॅक्झिमम सांगतोय तुम्हाला 80 to 90% क्वेश्चन्स ऑलमोस्ट मी जो या इथं सांगणार आहे तिकडनं तुम्हाला MST CETला बघायला मिळणार आहे। मुलांनो, शेवटचे 5 ते 7 दिवस उरलेले, सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा, चांगला स्कोअर करा मुलांनो। आणि अजून जर का तुम्ही क्रॅश कोर्स बघितला नसणार तर तुम्हाला इकडं प्लेलिस्ट दिसत असणार, त्या प्लेलिस्टला जाऊन पटकन चॅप्टर 2x ने व्हिडिओ बघून पूर्ण करा। एवढंच सांगणार आहे मुलांनो, अभ्यास करा आणि MST CET फोडा।